आहे की मला माझे सबस्क्रायबर कसे काय वाढले, कशी ही जादू झाली ही तुमच्यासोबत शेअर करायची. सबस्क्रायबर कसे काय वाढले त्याच्या अगोदर तुम्हाला एक स्टोरी सांगायची जी की स्टार्टिंग करायची होतीच मला यूट्यूब चॅनलची, पण कशापासून करू हे मला समजत नव्हतं. कारण त्या टायमिंगला माझे छोटेसे बेबी होते लहान, जो की मला ट्विन्स बेबी आहेत. आणि माझे ट्विन्स बेबी छोटे असल्यामुळे ना त्या टायमाला ते काय 1-1.5-2 वर्षाचे असतील ते दोघं. त्याच्यामुळे मला काही तितकं आपलं असं डेली रुटीनचं वगैरे शेअर करता आलं नाही. बऱ्याच जणांनी सांगितलं होतं की तुझे ट्विन्स बेबी आहेत तर तुला छान टॉपिक आहे, तुझ्या बेबींचं दाखवू शकतेस असं वगैरे बरेच जण सांगायचे मला. पण आपलं कसं असते माहिती आहे का की आपण एक तर रेंटच्या घरामध्ये आणि माझे ट्विन्स बेबी, माझ्यासोबत माझा भाऊ राहायचा आणि दुसऱ्या कोणाची मदत व्हायची नाही. माझे मिस्टर जॉबला जायचे, मग संध्याकाळी आल्यावर ते दोघं मदत करायचे, पण सगळ्यात जास्त माझा भाऊ जास्त मदत करायचा मला. मी चॅनल स्टार्ट केलं माझं, पण ग्रो होईल की नाही हे विचार मी कधी केलाच नाही. पण अचानकच सबस्क्रायबर इतके वाढायला लागले ना माझे की अक्षरशः मलाही विश्वास बसत नव्हता. पण मध्येच मला ना बराच गॅप पडला व्हिडिओजसाठी टाकण्यासाठी, कारण माझा मोबाईल खराब झाला होता आणि आपल्या घरातले काही प्रॉब्लेम्स वगैरे असतात त्याच्यामुळे मला काही घेता आलं नव्हतं नवीन फोन, म्हणून मी तर तिथं स्टॉप केलं होतं. तिथूनच काय माहिती सबस्क्रायबर तसेच थांबले, पण व्ह्यूज इतके कमी झाले ना की मला पण खूप वाईट वाटत होतं. पण मी नव्याने सुरुवात केली आणि माझं एकच सांगणं आहे तुमच्या सगळ्यांना की तुम्ही जी सुरुवात केली आहे ना ती कंटिन्यू करा. एकही दिवस न व्हिडिओ टाकण्यात राहू नका, कंटिन्यू करत जा. आणि आज मी तेच करत आहे, नव्याने सुरुवात केली. फक्त मला तुमच्या सगळ्यांची साथ पाहिजे. तसंच मी लवकरच ग्रो करेन, मी आणखी वर येईल माझं चॅनल. तर प्लीज मला तुम्ही सगळ्यांचा सपोर्ट पाहिजे. हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक, एक सबस्क्राईब जरूर करा आणि एक कमेंट करायला विसरू नका. भेटूया लवकर अशाच एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.